राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं इंदापूर साई गटातून मोठं शक्तीप्रदर्शन करत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 3 महिला उमेदवारांचे अर्ज दाखल केले. तळाशेत जिल्हा परिषद गटातून दिशा दीपक जाधव, साई पंचायत समिती गणातून संगीता संजय बकम आणि तळाशेत पंचायत समिती गणातून मनीषा संदेश मालोरे यांनी मंगळवार दिनांक 20 रोजी माणगाव तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री नामदार आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने या 3 महिला उमेदवारांना संधी दिल्याने परिसरात उत्साहाचं वातावरण आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी इंदापूर शहरातून ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. इंदापूर, खरवली आणि साई विभागातील कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या तसंच तरुण तरुणी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यामुळे इंदापूर बाजारपेठ पूर्णपणे राष्ट्रवादीमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. माणगाव येथील हॉटेल आनंद भुवन येथे सर्व उमेदवार एकत्र जमल्यानंतर माणगाव बाजारपेठेतून रॅली काढून अशोकदादा साबळे स्कूलच्या मैदानावर सभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. कार्यक्रमात जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, अॅडव्होकेट राजीव साबळे, उपाध्यक्ष शेखर शेठ देशमुख, माणगाव तालुका अध्यक्ष काका नवगणे, युवक सचिव दीपक जाधव, उदय अधिकारी, बाळ खातू, संदेश मालोरे, नितीन घोणे, शुक्रदास मोरे, पिंट्या महाजन, मिलिंद खानविलकर, विजय बकम आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. वादळवारा लाईव्हसाठी गौतम जाधव, इंदापूर. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.